बाबा, आपल्या गावामध्ये 7वी पर्यंत शाळा हा, आणि आता 7वीची पोरं जी पास झाली हा, तर ती 8वीला जातात बाहेर गावाला. हा, आता 7-8 किलोमीटर जायचं त्यांना. हा, कोणाची सोय होती, कोणाची नाही होती, हा, कोणी बरोबर. सायकलीवर जातं, कोणाचे पालक सोडवायला हा, जातात. तर मी माझ्या पातळीवर काय केलं हा, की जिल्हास्तरीयवर जाऊन आपण 8वीचा वर्ग मंजूर करून आणलाय. बरोबर चालतंय. तो 8वीचा वर्ग मंजूर पण झालाय. चालतंय. पण आपल्याकडं पोरांना बसायला वर्ग खोली नाहीये. हा, तर मग आता तोच प्रश्न पडलाय मला की बा आता या पोरांना त्यांचं ऍडमिशन झाल्यानंतर वर्ग खोलीचं कसं करावा. वर्गणी काढा ना. लोकवर्गणी म्हणताय का? हा, आईला मंदा, बाबांनी तर भारी आयडिया दिली. हा, हा बरोबर आहे, वर्गणीतून होऊ शकतं. हा, कारण कसं झालं माहिती का, एक 8 दिवसामध्ये शाळा चालू होईल हम्म, आणि पोरांना बसायला जर वर्ग खोली असेल तर म्हणजे त्यांचा अभ्यासक्रम पण चालू होईल. बरोबर आहे. आणि दोन वर्ग एकत्र किती दिवस बसवणार ना, नाही त्यांचा ना. अभ्यास बुडून. गडी होणार. बाबा म्हणतात तसं बरोबर आहे. म्हणून आहे ना आपण काय आहे ना जुने लोकांचे आहे ना विचार ऐकले ना की फायदा होतो आपला. बरोबर आहे. आहे का नाही? हो हो. तर मग आपण तसंच करू. मला वाटतंय आपण काय करू माहिती का, गावातल्या लोकांना आहे ना सांगून आहे ना म्हणजे लोकवर्गणी जमा करू. एक प्रत्येक घरानुसार जरी 5-5, 10-10 हजार रुपये किंवा कोणी स्वइच्छेने जरी पैसे दिले हा तरी 10-12 लाख रुपये जमा होतील. चालतंय. आणि तेवढ्यामध्ये वर्ग खोली बांधून होईल. चालतंय सरपंच, तुम्ही म्हणता तर करू. हा, मग तसं काय करतो माहिती का, मी ग्रामपंचायतीची एक मीटिंग घेतो. हा. सगळ्यांना आपण तसं सांगू आणि लोकवर्गणी जमा करून खोली बांधायचं काम चालू करू. हा, हा, आहे का नाही? चालेल. चालतंय. एक काम करा, तुम्ही नोटीस काढा आणि आम्ही जे भेटतील त्यांना सांगतो तोंडाने. हो की हा नाही? हा, चालतंय तसं करू मग. हा, हम्म? म्हणजे कसं सगळ्यांना कळालं की बाबा असं काहीतरी आपण काम करत आहे, हा, देतील ना पैसे लोक. 100% द्यायला लागेल. नाही, चला बरं झालं बाबा तुमच्यापाशी बसलो, विचार मांडला तुमच्यापाशी, तुम्ही आयडिया दिली. हा तर मग आता हे आपण मला वाटतं लय वेळ घालवण्यापेक्षा हा, पटकेनी हे काम आहे ना चालू करा. चालू करून देऊ. चालू. हा? करा. हो चालतंय, मी लागतो माझ्या कामाला. हो. चालते, चला येऊ का बाबा? आई, आई. आजी येऊ का? आई, आई. चला डोळ्या. आम्ही पण लागतो कामाला. हो ठीक आहे. चला आपण पण येऊ मग. हो तेवढं करून टाकू का? येतोच बाबा आम्ही. आई, हा येतो. ओ, सरपंचांनी भारी काम केलं. 8वीचा वर्ग काढायचं. हा, भारी काम केलं ना. शिकायची लोकांची पोरं आणि वर्गणी आपण द्यायची. हा, चांगलं काम आहे, शिक्षणाचं काम आहे, मदत केली पाहिजे असं म्हणू नये. हा, चालेल. तुझ्या घरी मी येतो जरा गावात जाऊन. गावात जाऊन हा. मग लवकर या, अजून जेवायचं बाकी नाही तर येते पुन्हा मग तुम्हाला चक्कर. नाही नाही, जा तू, मी येतो. हा. दादा, काय रे करणे? लय तोंड पाडले, काय झाले? अरे बाबा, तोंड पाडण्यासारखंच झालंय. तुझा तो सरपंच लोकांच्या झेंड्यावर पंढरपूर करायला निघालाय. नेमकं काय झालं हे सांगा की. अरे गावामध्ये 8वीचा वर्ग बांधायचा आहे, त्यासाठी वर्ग खोली बांधायची. मग चांगलं आहे की दादा हे. अरे चांगलं आहे, पण आता गावच्या लोकवर्गणीतून ती वर्ग खोली बांधायची. हा. बर, लोकवर्गणी का देणं व्हायना, पण लोकवर्गणी किती? 5-5 हजार रुपये. आता एवढे कावा द्यायची मी 5 हजार रुपये? माझ्याकडे तर पैसे नाही. बर, देणं का व्हायना. आता तिथं काय माझे लेकरं शिकणार आहे का? म्हणजे लोकांच्या लेकरासाठी बांधून द्यायची का ती? अहो गुरुदादा, तुमचं झालंय लग्न, वाचा तुम्हाला पोर शिकत्या ती पण. मला कावा लेकरं व्हायचे आणि ते कावा 8वीला जायचे आणि त्याची वर्गणी मी आत्ताच भरायची का? हा? जेव्हा शिकते तेव्हा बघू ना. बरं, आता कसं आहे माहितीये का, लोकवर्गणीतून काम धरलंय म्हणल्यावर ते द्यावा बी लागेल ना. आता द्यावाच लागल. पण आता द्यावं लागेल, पण माझ्याकडे तर पैसे नाही ना. आता कुठून द्यायची? तुमच्या पैसे नाही का? मग बरं मी एक काय सांगतो ऐका. काय? तुमच्याकडे डोकं आहे ना? अरे डोकं आहे, पण डोक्याने पैसे द्यावे लागतात का? अहो, कारण डोक्यात नाही पैसे द्यायचं. मग? ते डोकं चालवा आणि आयडिया बाहेर काढा डोक्यातली. अरे हा, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं राव करणे. अरे देवा. चल तू. चला. बंडा, दुसऱ्या गावातल्या लोकांच्या काय आडी अडचणी आहेत काय? नाही, सध्या काहीच अडी अडचणी नाही. नाही, त्या आडी अडचणी लक्ष ठेवा. माझीच तेवढी एक अडचण आहे जरा. तुझं काय? माझ्या घराला प्लास्टरच नाही. करू ते पण करू आपण. हो, कधी? करणे, तुला काय कळलं का? अहो कळलं ना गुरुदादा. मग तू किती देणार आहे? 10,000 रुपये. मी पण 10,000 रुपये देणार. मी बी 10,000 रुपये देणार आहे. भाऊ की 10,000 देणार होय तुम्ही? देणार. मग मी पण देणार. 10,000 देणार. कुठं देणार? कोणासाठी देणार? काय माहिती. मग कशाला म्हणता मी देणार मी देणार? उगा हे म्हणले मग आम्ही म्हणलो देणार. हे गोळ्या, काय साठी 10,000 लागतात? हो पिंटू शेठ, 10,000 रुपये जमा करून आम्ही सरपंचाला मदत करणार आहे. कशाला? आता मला सांगा, आपल्या गावात शाळा किती पर्यंत आहे?
7वी पर्यंत. मग त्यासाठीच आहे ना 8वीचा वर्ग मंजूर होऊन आलाय आणि 8वीचा वर्ग खोलीचं बांधकाम करण्यासाठी सरपंचाला आम्ही 10,000 रुपये जमा करून देणार आहे. मग आपण नसतो त्याच्याकडे 10,000 रुपये. मी पण नाही देणार 10,000 रुपये. अरे तुम्ही नका देऊ, तुमच्या कोणाचीच काही गरज नाही. पण सरपंचानी जर 8वीचा वर्ग बांधून दिला हा. तर शिक्षण मंत्री गावामध्ये येते, आमदार खासदार येते आणि शिक्षण मंत्री स्वतः सरपंचांचा सत्कार करणार आहेत आमदार खासदारांसमोर. आणि मग सरपंचानी बांधायचं तर बांधू दे की, मग एवढं काय दावा त्याच्यात. अहो मग सरपंचानी बांधल्यावर सगळं सरपंचाचाच उद्या उद्या होईल ना. पेपरला फोटो सरपंचाचा, न्यूजला फोटो सरपंचाचा, सगळा उद्या उद्या कोणाचा? सरपंचाचा. तुमचं काय राहणार आहे तेव्हा? हा गोळ्या, तसा ह्यो मुद्दा एकदम करेक्ट बोलला बर का तू. म्हणून मी काय म्हणतोय माहितीये का, सरपंचानी 8वीचा वर्ग बांधण्याच्या आधी तुम्ही जर ते काम केलं तर किती भारी होईल. हा म्हणजे जे सगळं सरपंच बरोबर घडणार होतं ते पिंटू शेट बरोबर घडन. शिक्षण मंत्री कोणाचा सत्कार करणार? पिंटू तुमचा. शेटचा. आमदार खासदार कोणाचा सत्कार करणार? पिंटू शेटचा. आणि सर पिंटू शेटच्या समाज कार्याचा उद उद पेपरला, टीव्ही न्यूजला कोणाचं होणार? सगळीकडे पिंटू शेटच पिंटू शेट. लीडवर बी पिंटू शेटच पिंटू शेट. सगळीकडे पिंटू शेट. त्यामुळे म्हणतोय वर्ग खोली सरपंचानी बांधून द्यायच्या, तुम्ही बांधा. पिंटू शेट भारी आयडिया कडे. नाही नाही, आयडिया तर एक नंबर आहे बर का. म्हणजे त्यांनी आपला प्रसार पण होईल आणि प्रचार पण होईल, मग नाव बी होईल तुमचं. नाव पण होईल. म्हणा दुसऱ्या लागा कामाला. चला पिंटू शेट की जय. चला पिंटू शेट चला. भाऊ की आता तुम्हाला माहितीये का पिंटू शेटचा सत्कार कोणाच्या असते अरे ना? गप्पा आहे त्या सत्काराचं. काय त्या सत्काराला रे? नुसतं 200 रुपयाचा हार गाळ्यात टाकणार, त्याच्यासाठी मी 15-20 लाख रुपये खर्च करून खुली बांधूय. मला नाही बांधायची. म्हणजे आता तुम्ही वर्ग खोली बांधणार नाही होय? काय संबंध आहे बांधायचा? एवढे पैसे घालू होय मी? पण आधी तर म्हणले होते ना तुम्ही बांधीन म्हणून. मग काय चाललंय तुमचं इथं भर रस्त्यात मध्येच उभा राहून विषय? आता आयशिओ हे पिंटू शेट आहे ना, आधी म्हणले होते ते 8वीचे वर्ग. ग बस. काय? काय एक शब्द सुद्धा तोंडातून बाहेर काढायचा नाही. ग बस. 8वीचे वर्ग काय? ते 8वीचे वर्ग हा हा हा. ते बांधून देणार आहे मी सांगितलं ना. अरे वा, हा तुम्ही बांधणार आहे? हा मग वा वा पण वा. आता पिंटू शेट आहे ना नकारत्यात. नकारते? नकारतात म्हणजे होकार आहे त्यांचा. म्हणजे 15-20 लाख रुपये खर्च करून अद्ययावत सुविधा सहज मी 8वीचा वर्ग बांधून देणार आहे गावाला. अरे वा वा, पिंटू शेट भारी भारी मस्त निर्णय घेतला हा तुम्ही. मग गावासाठी एवढं मला करावं लागतं. शेवटी कसं बापूची पुण्य आणि पैसा कुठेतरी वापरला पाहिजे ना. आता तर म्हणत होते खोली बांधून नाही देणार. काय 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 म्हणला बंड्या? खोली बांधून देणार आहे असं म्हणतोय तो. असं व्हय. हा नाही नाही, चांगलं काम करताय पिंटू शेट. हा. अभिनंदन हा, तुमचं बरं उद्याच का. उद्याच मी भूमिपूजन करणार आहे अरे वा वा. आणि 3 दिवसात तर काम चालू होईल लगेच. मुलांचा लय आशीर्वाद लागेल गड्या तुम्हाला. हा. मस्त निर्णय घेतला तुम्ही. चला मला पण ऐकून भारी वाटलं. मग तर चला चालू द्या तुमचं प्लॅनिंग. येते मी. हा, चला. चालतंय. उद्या भूमिपूजनाला ये बरं का. हा येते हा, येते. हा. पिंटू शेट तुमचा एक निर्णय ठाम आहे का नाही? आम्ही काय सपोर्ट करायचा बरं? तुम्हाला एकदा म्हणता बांधायचं, एकदा म्हणता नाही. आखली आहे का? आखली आहे जो आखली. कुठं काय बोलावा काय बोलावा हा कळतं का तुम्हाला? आता बांधणार का नाही? बांधणार नव्हतो म्हणजे माझ्या मनातच नव्हतं, पण आता आयुष्य म्हणली दिसली मग बांधणार मी. चला बरं चला. सरपंच हा आजचा दिवस लय भारी. कस काय रे? अहो तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. गुड न्यूज हा, काय सांग ना. ते आता मी नाही सांगत. हा. तुम्ही चला, तुम्हाला ऑटोमॅटिकच कळेल. खरं काय? हा गुड न्यूज. हो. अरे वा. काय सरपंच, काय राशो? अहो एखाद्याला विरोध करावा पण एवढा नाही करावा. कोणाला रे? अहो, पिंटू शेटला आणि कुणाला? आता ते काय ते समजतात विरोधक. मी कुठे विरोधक समजतोय तेव्हा? मी तर सगळ्यांना सारखंच समजतोय. अहो मग त्यांनी एवढं चांगलं काम केलं, तुम्ही खुशाल त्या कामाला आले नाही, हे नाही पटलं मग मला तुमचं. कोणतं काम? म्हणजे तुम्हाला माहितीच नाही का? नाही मला नाही बाबा काय माहिती. अहो पिंटू शेटनी 8वीच्या वर्गाची वर्ग खोली उभी करायला भूमिपूजन केलंय आज. तुम्ही नव्हते तिथं म्हणून तर तुम्हाला म्हणलं मी. पिंटू शेटणी? हा. हा सरपंच, म्हणजे तुम्हाला माहित नाही होय ही गोष्ट? नाही. अहो काय राव सरपंच, तुम्ही गावचे सरपंच असून तुम्हाला माहित नाही राव. असं थोडी असतं. उलट गावच्या सरपंचाला गावातल्या सगळ्या खबरा पाहिजे. मग अरे आयुष्य मला खरंच माहित नाही. आणि ते वर्ग खोली बांधायला जागा? आता आपली शाळा कुठे आहे? शाळेच्या शेजारी ती मोकळं मैदान होतं. हा पिंटू शेटनी बापूंच्या नावाने तिथं हे केलं, पाया पूजन केलं आणि तिकडे खोली काढायची आता. म्हणजे ती जागा म्हणजे दान केली का शाळेला बापूंच्या नावाने? हा. आईला आयुष्य हे तर भारी काम झालं रे. आणि मग मग त्याच्यामुळेच म्हणलं एवढं चांगलं काम होतंय गावात, तुम्ही आलं पाहिजे. विरोधी पक्ष हे ते द्या सोडून.
शाळेचं कल्याण होते गावाचं कल्याण होते ना, मग जाऊ दे की. बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालतंय. पिंटू शेट विसरले असं मला सांगायला. तसं असं आता पिंटू शेटची गाठ घ्या हा आणि जरा त्यांचं कौतुक करा आणि अभिनंदन करा, म्हणजे कसं गावात काय वादबीद नाही होणार, काम नीट चलन शाळेत. नाही चालतंय चालतंय ठीक आहे. चालतंय ही एक तू आहे ना चांगली मस्त आनंदाची बातमी दिली बघ. चालते चालते, येऊ का मग मी? हो चालतंय ये. चला. गोळ्या पण सरपंच तो आत्ताच म्हणला होता तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. आईला इथं भारीच न्यूज भेटली रे. मग आईला छान आहे छान आहे हा चल. हे बघ भांड्या, मुरुम येऊन पडलाय, भूमिपूजन पण झालेलं आहे. आता एकदा पाया बांधून झाला का त्यात सगळा मुरुम टाकायचा, वरून सगळा व्यवस्थित सपाट करून घ्यायचा आणि ह्या सगळ्या कामाचं लक्ष तुम्ही दोघांनी द्यायचं. हा. 8 दिवसात आपली खोली तयार झाली पाहिजे. काय तुम्ही काळजी करू नका पिंटू शेट, हे काम आमच्यावर सोपविलंय ना, हा. तर तो बिनकोर राहा. हा. फक्त आमच्या खाया प्यायची व्यवस्था करा तेवढी. अरे ते तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ सगळं देतो, हा. फक्त कामावर ध्यान ठेवायचं. लगेच कोरा बिरा घेऊन येतात लगेच, लगेच चालू भरायला. हा, तुम्ही पण करा, पण आपण बाकीचे कामगार पण लावलेले आहेत, त्यांच्याकडून बी काम करून घ्या. हा बरं. हा? हा. जाऊ का मग? हा आणि व्यवस्थित लक्ष द्या. हो. चालन चालन. ओके माणसं कधी येणार आहे? येते की, चला. बरं चला माणसं बघून ये. पिंटू शेट आले काय आमदार? अरे मी पण तीच वाट बघतोय तुषार, दम ना जरा येतील. पिंटू शेट खासदार आले काय? अरे येतील ते पण, दम ना. अरे कोण शिक्षण मंत्री गेले का काय? पाव नाही ते आपल्या गावचं. पाहुणे वय या ओळखूच नाही आले, छत्री होती तर. पहिला का यायचे काय नाही आता. काय माहिती बा कधी येतात आता. आईला पिंटू शेट मस्त वर्ग खोली बांधली हो. हा मग नाही नाही, पिंटू शेट कलर एकदम फ्रेश दिलेला आहे बरं का तुम्ही वर्ग खोलीला, मस्त. हा, आणि मग. पिंटू शेट टॉयलेट बाथरूमचं काम पण लय भारी झाले, सोलार बसवले ना ते लय उत्तम केले, लाईट आणि फॅन साठी. हा मग बघितलं का इथं? बघितलं की हे काय दिसतंय? कसं आहे माहिती का, पोरांना आहे ना अत्याधुनिक सुविधा मिळायला पाहिजेत, त्यांचं शिक्षण एकदम सुकर झालं पाहिजे. तेव्हा म्हणलं काय खर्च व्हायचं ते होऊन दे, पण आपण वर्ग खोली एकदम भारीच बांधायची. नाही पिंटू शेट हे काम तुम्ही ना लय भारी केलं बा. नाही तर आपल्या गावातल्या पोरांना पोरींना बाहेर जावं लागायचं 7-7 8-8 किलोमीटर, कोणी पायी पायी कोणी सायकलीवर. पण आता आपल्या गावातली पोरं इथल्या गावातच अभ्यास करणार शिकणार आणि वेळ पण वाचणार त्यांचा जायचं यायचा. हा, मग पिंटू शेट तुम्ही एवढं भारी काम केलंय ना वर्गखोली बांधल्याचं, तर त्याच्याबद्दल आहे ना आम्ही तुमचा सत्कार करणार आहे गावच्या तर्फे. झालाच पाहिजे, झालाच सत्कार पाहिजे, झाला झालाच पाहिजे. पाहिजे. सरपंच तुमच्या हस्ते सत्कार करायची ना काही गरज नाहीये, कारण माझा सत्कार करायला आमदार येणार आहे, माझा सत्कार करायला खासदार येणार आहे आणि माझा सत्कार करायला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री येणार आहेत. त्यामुळे तुमच्या हस्ते सत्कार नाही मला करून घ्यायचा. बरं पिंटू शेट, आता हे सगळे जण येणार आहेत, यांना तुम्ही आमंत्रण दिलंय का या म्हणून उद्घाटनाला? नाही मग कसे येत्या? अहो भूमिपूजनालाच तुम्ही सरपंचांना बोलवलं नाही, ते भूमिपूजनाला आले नाहीत. मग आता यांना जर उद्घाटनाला बोलवलंच नाही, मग ते कुठून येतात तुमचा सत्कार करायला? बरोबर आहे, बोलवावं लागल ना. मग त्यांना कळलंच नाही तर कशी येणार मग ए गोळ्या, काय हो पिंटू शेट? अरे तू काय म्हणला होता आमदार येणार आहे खासदार येणार आहे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री येणार आहे? हा येणार होते, पण ते सरपंचांनी जर वर्ग खोली बांधली तर येणार होते. तू असं का म्हणला मला? तुम्ही का हो मला विचारलं? मग पिंटू शेट नेमकं झालंय काय? आता झालंय काय ते आता राहून द्या, मलाच माझं राहून द्या. ते आणलाय ना हार सत्काराला, ते घाला माझ्या गाळ्यात आणि करा माझा सत्कार. ए सत्कार पिंटू शेटचा. चला, चला, चला. अभिनंदन. अभिनंदन, बरं झालं पिंटू शेट. बरं मी काय म्हणतोय आपण वर्ग खोली बघून घेऊ ना. चल, पुन्हा हा? बघू आपण. चला. चालतंय. पिंटू शेट मी काय म्हणते, आता ह्या वर्षी तुम्ही 8वीची खोली बांधली ना, पुढच्या वर्षी एक 9वीची पण बांधवा. म्हणजे कसं हळूहळू बापूंच्या नावाखाली आपल्या गावात चांगलं काम तरी होईल. मी काय म्हणते 9वी 10वी एकत्रच बांधून टाका. आणि हा शाळा तेव्हा होईल मात्र direct. शिक्षण मंत्र्यांना आमंत्रण द्यायला विसरू नका. हा चला आपण बघू वर्ग. चला हा चला. चला 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 चला. पिंटू शेट